आपण प्रॅक्टिस सेट 4.2 साठी एक्झाम्पल सोडवण्याआधी काही इम्पॉर्टंट पॉईंट्स चेक करूया. त्यामध्ये सर्वात पहिला भाग जो आहे, आपण मागच्या लेक्चरला 4.1 मध्ये फायनान्शियल प्लॅनिंग स्टार्ट केला होता. त्यामध्ये CGST, GST, HGST सगळे भाग आपण फॉर्म्युले पाठ करून त्याच्यावरचे गणित सॉल्व केले होते. आता पुढचे गणित सॉल्व करण्याआधी आपल्याला GST इन ट्रेडिंग चेन हा काय प्रकार आहे तो समजून घ्यायचा आहे. याच्यामध्ये GST चेन जी आहे ती कशा प्रकारे असते जर तुम्ही बघितलं तर तुमच्या लक्षात येईल की पहिला त्याच्यामध्ये मॅन्युफॅक्चरर असतो, म्हणजे जो त्या ठिकाणी कंपनी एखादी वस्तू बनवते, मॅन्युफॅक्चरर प्रोडक्ट बनवणारा जो असतो तो मॅन्युफॅक्चरर असतो. उदाहरणार्थ समजा मी असं म्हटलं की एखादं वॉच, घड्याळ हे कंपनीने बनवलं. आता ते होलसेलरकडे जाणार, होलसेलरकडून ते रिटेलरकडे जातं आणि मग रिटेलरकडून आपला कन्झ्युमर म्हणजे जो कस्टमर आहे त्याच्यापर्यंत जातं. मग अशा वेळेस आता बघा इथे एक पॉईंट लक्षात ठेवा. सपोज मॅन्युफॅक्चरर टू होलसेलर आहे तर इथे काही GST लागेल. मग आता GSTमध्ये याच्यात ट्रेडिंग चेनमध्ये इनपुट टॅक्स क्रेडिट हा एक पहिला पॉईंट आहे. आपल्याला इनपुट टॅक्स क्रेडिट काही महत्त्वाचे पॉईंट्सच चेक करायचे, बाकी काही गरज नाही याच्यामध्ये. आता इनपुट टॅक्स क्रेडिट म्हणजे काय बघा, हा पॉईंटच नीट लक्षात ठेवा की ट्रेडर ज्यावेळेस GST ॲट द टाईम ऑफ परचेस, बघा का ट्रेडर काय करतो, पे करतो. वेन ट्रेडर पेज GST ॲट द टाईम ऑफ परचेस इट इज कॉल्ड इनपुट टॅक्स. बघा का आता GST जेव्हा पे केलं जातं कुठे, आता बघा याच्यामध्ये मॅन्युफॅक्चरर टू होलसेलर आहे. मग होलसेलर काय करेल, GST पेड करेल कोणाला, मॅन्युफॅक्चररला, म्हणजे ॲट द टाईम ऑफ परचेस, तर त्यावेळेस त्याला इनपुट टॅक्स क्रेडिट म्हणतात. आणि दुसरा पॉईंट आहे, सोप्या भाषेत सांगतो तुम्हाला, याच्यात जास्त हे बघा, GST ज्यावेळेस कलेक्ट केला जातो, GST कलेक्ट ॲट द टाईम ऑफ सेल इज कॉल्ड आउटपुट टॅक्स. म्हणजे ज्यावेळेस GST कलेक्ट केला जातो त्याला आउटपुट टॅक्स असं म्हटलं जातं. नेहमी लक्षात ठेवा की आउटपुट टॅक्स हा इनपुट टॅक्सपेक्षा थोडासा मोठा असेल. मग फॉर्म्युला जर तुम्ही चेक केला तर आउटपुट टॅक्समधून कोणाला मायनस करावं लागेल, इनपुट टॅक्सला. लक्षात ठेवा, आउटपुट टॅक्स मायनस इनपुट टॅक्स म्हणजे GST पेएबल तुम्हाला त्या ठिकाणी काढता येईल. उदाहरणार्थ आता मी सांगतो आहे का, समजा 500 रुपये वॉच आणि त्याच्यावरती GST आला समजा 200 रुपये, हा GST आहे. ॲट द टाईम ऑफ परचेस हा GST कोणाला जाणार, होलसेलरला. म्हणजे या ठिकाणी हा झाला इनपुट टॅक्स ITC. हा कुठे केला GST, लक्षात घ्या हा पॉईंट मॅन्युफॅक्चरर टू होलसेलरला लागू पडतो. ॲट द टाईम ऑफ परचेस ITC. आता हा वस्तूची टोटल व्हॅल्यू इथे गेली 700 रुपये, लक्षात घ्या, कोणाला, होलसेलरला. आता तो वस्तूची किंमत रिटेलरकडे थोडीशी चेंज करेल आणि मग त्या ठिकाणी तो या रिटेलरकडून GST कलेक्ट करेल. म्हणजे त्या ठिकाणी समजा त्याचं GST पकडून गेले 1000 रुपये. बघा याचा अर्थ हे 700 रुपये जो आहे तो त्याचा झाला त्या ठिकाणी कोणाचा, रिटेलरचा ITC होणार. बघा रिटेलरकडून तो ITC ॲट द टाईम ऑफ परचेस, आणि ॲट द टाईम ऑफ सेल होलसेलर जो कलेक्ट करेल तो झाला आउटपुट टॅक्स. तर अशा पद्धतीने त्या ठिकाणी एक लक्षात घ्या सोप्या भाषेत, मोठी व्हॅल्यू आहे ना ती आउटपुट टॅक्स पकडायची आणि स्मॉलर व्हॅल्यू आहे ती इनपुट टॅक्स असते. म्हणजे GST पेएबल तुम्हाला काढता येईल. याच्यामध्ये सोप्या भाषेत अजून एक तुम्हाला थोडंसं कॅल्क्युलेशन करून दाखवतो, म्हणजे तुम्हाला हे इनपुट टॅक्स आणि आउटपुट टॅक्स कळेल. समजा मी होलसेलर आहे आणि मी कंपनीकडे गेलो आणि कंपनीकडून मी एक बेल्ट घेतला. बघा आता बेल्टची प्राईस समजा मी पकडतो 200 रुपये घेताना आणि त्याच्यावरती GST लागला समजा 20 रुपये, म्हणजे मला टोटल व्हॅल्यू पडली 220. आता याच्यामध्ये बघा का माझा ॲट द टाईम ऑफ परचेस ITC झाला 220. आता ही वस्तू
मी होलसेलर आहे, लक्षात घ्या, होलसेलर. आणि होलसेलरकडून मी ती काय करणार आहे, सेल करणार आहे. समजा कस्टमर आला मध्ये आणि कस्टमरला मला ती सेल करायची. आता मी सेल करताना याच्यावरती रक्कम म्हणजे माझी मधलं घेऊन त्या ठिकाणी समजा मी हा बेल्ट विकला 300 रुपये आणि त्याचा GST लागला 30, म्हणजे 330 रुपयाला ती कस्टमरला पडली. याचा अर्थ 30 रुपये हा झाला त्याचा GST वरचा. मग आता इथे बघा, इथे GST ॲट द टाईम ऑफ सेल आणि ॲट द टाईम ऑफ परचेस आपल्याला त्या ठिकाणी येतो. म्हणून आउटपुट टॅक्स जर बघितला तर होलसेलरचा कंपनीकडून घेताना त्या ठिकाणी इनपुट टॅक्स होईल आणि होलसेलर जेव्हा विकेल ती वस्तू त्यावेळेस आउटपुट टॅक्स येते. आणि मग याच्यामध्ये GST पेएबल काढताना आपल्याला तो फॉर्म्युला यूज करायचा आहे. तर आता जास्त विचार न करता फक्त लक्षात ठेवा की आपल्याला हा फॉर्म्युला पाठ करायचा आहे. फॉर्म्युलाचं नाव आहे GST पेएबल इक्वल टू, पाठच करून ठेवा की GST पेएबल इक्वल टू आउटपुट टॅक्स मायनस इनपुट टॅक्स. हा फॉर्म्युला एक पाठ करून ठेवा. याच्यावरती गणित आपल्याला सॉल्व करायचे. त्या ठिकाणी आउटपुट टॅक्स आणि इनपुट टॅक्स काय असतो हे तुमच्या थोडंसं GST ट्रेडिंग चेनमधून लक्षात येईल. म्हणजे ही चेन इम्पॉर्टंट आहे की ज्याच्यामध्ये आपल्याला लक्षात यायला पाहिजे की आपण जी मॅन्युफॅक्चररकडून जी वस्तू विकत घेतात होलसेलर, ते काय करतात, रिटेलरला विकतात. रिटेलर कोणाकडून घेतो, होलसेलरकडून. तो डायरेक्ट कंपनीकडे जात नाही. मग रिटेलर काय करतो, कस्टमरला विकतो. कस्टमर कोणाकडे जात नाही, होलसेलरकडे जात नाही, तो रिटेलरकडे जातो. मग यामध्ये जे GST असतो प्रत्येक ठिकाणी, तर तिथे मग ITC आणि म्हणजे त्या ठिकाणी इनपुट आणि आउटपुट टॅक्स असे दोन प्रकार त्या ठिकाणी दिसून येतात. आणि मग याच्यावरची गणित तुम्हाला एक गणित सोडवलं की लगेच लक्षात येईल. त्यातलं पहिलं गणित आहे बघा, चेतना स्टोर पेड टोटल GST ऑफ ₹1,05,000. बघा का, हा त्या ठिकाणी काय, टोटल GST पेड बाय चेतना स्टोर ॲट द टाईम ऑफ परचेस. आता ॲट द टाईम ऑफ परचेस म्हटलं की त्या ठिकाणी तुमच्या लक्षात यायला पाहिजे की ॲट द टाईम ऑफ परचेस हा कोणत्या प्रकारचा टॅक्स असतो आणि ॲट द टाईम ऑफ सेल हा कोणत्या प्रकारचा टॅक्स असतो. तर आता पहिला बघा, गिवनमध्ये आपण पॉईंट्स मांडूया एक एक. पाठांतर करून ठेवा की ॲट द टाईम ऑफ परचेस त्या ठिकाणी तो इनपुट असतो आणि ॲट द टाईम ऑफ सेल त्या ठिकाणी आउटपुट टॅक्स असतो. आता बघा, पहिला पॉईंट बघा इथे मांडतो मी की GST ऑफ ₹1,05,000 ॲट द टाईम ऑफ परचेस, म्हणजे हा ठिकाणी त्या ठिकाणी काय झाला, इनपुट टॅक्स इक्वल टू ₹1,05,000 आणि कलेक्टेड GST ₹1,22,500 ॲट द टाईम ऑफ सेल. आता सेल म्हटल्यानंतर त्या ठिकाणी आउटपुट टॅक्स झाला हा, त्या ठिकाणी 1,22,500. बघा, आता या ठिकाणी आपल्याला काय करायचं आहे, GST पेएबल काढायचं आहे. मग GST पेएबल जर काढायचं असेल तर आपल्याला काय करायचं आहे, आउटपुट टॅक्स मायनस इनपुट टॅक्स करायचं आहे. म्हणून फॉर्म्युला यूज करतो मी, GST पेएबल बाय चेतना स्टोर. बघा, चेतना स्टोअरकडून जो GST पेएबल होणार आहे त्यासाठी आपल्याला काय करायचं आहे, फॉर्म्युला यूज करायचं आहे. फॉर्म्युला आहे आउटपुट टॅक्स मायनस इनपुट टॅक्स. आता आउटपुट टॅक्स बघा याचा किती आहे, 1,22,500 आणि इनपुट टॅक्स त्या ठिकाणी आहे मायनस 1,05,000. आता याच्यामध्ये जर मायनस केले तर येतात ₹22,000. म्हणजे हा झाला GST पेएबल बाय, एकदम सोपी गणित आहे ती, GST पेएबल बाय चेतना स्टोर इज 22,000. तर अशा प्रकारे
जी एस टी हे बघा दोनच ओळी पाठ करायच्या. जी एस टी ॲट द टाईम ऑफ परचेस आय टी सी असतो, म्हणजे विकत घेताना आय टी सी, आणि जेव्हा आपण विकतो वस्तू त्यावेळेस त्याच्यामध्ये आउटपुट टॅक्स होतो. म्हणजे बिगर नंबर हा आउटपुट असतो, लक्षात ठेवा टॅक्स, आणि स्मॉलर नंबर हा काय होतो, इनपुट टॅक्स होतो त्या ठिकाणी. तर अशा पद्धतीने ही गणितं सॉल्व करायची आहेत. आपण आता पुढच्या गणिताकडे वळूया. आता गणित नंबर 2 बघा. Nazma is a proprietor of a firm registered under GST. She has paid GST of rupees 12,500 on purchase and collected rupees 14,750 on sale. What is the amount of ITC to be claimed? What is the amount of GST payable? आता या ठिकाणी मी जसं सांगितलं तसं ॲट द टाईम ऑफ परचेस हा ITC असतो आणि ॲट द टाईम ऑफ सेल काय असतो, आउटपुट टॅक्स. आता मी इथे पॉईंट्स मांडतो, लक्षात घ्या. फर्स्ट पॉईंट बघा, इथे पॉईंट कसे घ्यायचे तर जे दिले तेच बघा. शी हॅज पेड GST ऑफ रुपीज 12,500 ऑन परचेस. परचेस म्हणजे इनपुट टॅक्स झाला हा, लक्षात घ्या. म्हणजे इनपुट टॅक्स किती येणार, इनपुट टॅक्स तो येणार 12,500. आता ॲट द टाईम ऑफ सेल म्हणजे आउटपुट टॅक्स झाला, तो आउटपुट टॅक्स बघा किती येणार 14,750. हा झाला आउटपुट टॅक्स, रुपीजमध्ये मांडायचे हे. आता ITC फॉर नजमा किती येणार बघा. ITC फॉर नजमा इज ITC किती आहे 12,500. आता GST पेएबल बाय नजमा, सेकंड पॉईंट बघा. GST पेएबल बाय नजमा. आता GST किती आहे तो पण बघूया आपण. GST पेएबल बाय नजमा, आउटपुट टॅक्स मायनस इनपुट टॅक्स. आता इथे आउटपुट टॅक्स किती आहे बघा, त्या ठिकाणी 14,750 वजा 12,500, म्हणजेच त्या ठिकाणी ITC किती येणार, आपलं GST पेएबल किती येणार 2250. याचा अर्थ GST पेएबल बाय नजमा इज 2250 रुपीज. तर एवढे सोपे गणित आहेत ही. ITC त्या ठिकाणी नजमाचा किती आला 12,500, हे दोन प्रश्न होते, आणि GST पेएबल किती आला 2250. तर यामध्ये फक्त वाचून बघा, तुमच्या लक्षात येईल की GST जी ॲट द टाईम ऑफ परचेस आहे ती 12,500 आहे. परचेस म्हणजे ITC आणि आउटपुट म्हणजे सेल 14,750. आता ITC सांगितलं आहे तर तो दिलेला आहे त्यांनी, आणि GST पेएबल काढायचं असेल तर आपल्याला फॉर्म्युला यूज करायचा आउटपुट टॅक्स मायनस इनपुट टॅक्स. अशा पद्धतीची ही गणित आहेत, अतिशय सोपी. प्रश्न क्रमांक 3. आता प्रश्न जरा नीट वाचायचे म्हणजे तुमच्या लक्षात येईल. अमीर एंटरप्राइज परचेस चॉकलेट सॉस बॉटल्स अँड पेड GST of rupees 3,800. He sold those bottles to Akbari brothers. त्यांनी विकले, लक्षात घ्या, अँड कलेक्टेड GST ऑफ रुपीज 4,100. आता पुढचा, मयांक फूड कॉर्नर परचेस दिस बॉटल्स फ्रॉम अकबारी ब्रदर्स अँड पेड GST ऑफ रुपीज 4,500. फाइंड द अमाऊंट ऑफ GST पेएबल ॲट एव्हरी स्टेज ऑफ ट्रेडिंग अँड हेन्स फाइंड पेएबल CGST अँड HGST. प्रश्न थोडासा वेगळा आहे, सोपा आहे, फक्त तुमच्या लक्षात आलं पाहिजे की याच्यात ट्रेडिंग चेन कशी असायला पाहिजे, आणि यामध्ये त्या ठिकाणी चेननुसार कोण कोण GST किती पेड करणार ते आपल्याला GST आणि CGST HGST डिवाइड बाय 2 करायचे फक्त. तर आता बघा गणित कशा प्रकारे सोडवायचं. इथे पहिला जो आहे तो आहे अमीर एंटरप्राइज, लक्षात घ्या. इथे चेन अशा पद्धतीने अमीर एंटरप्राइज
ब्रॅकेट करतो मी. ही ट्रेडिंग चेन आहे, लक्षात घ्या. यामध्ये ट्रेडिंग चेननुसार तुम्हाला काय करायचे आहेत, पॉईंट्स मांडायचे आहेत. त्यानंतर या आमिर एंटरप्राइजकडून जो विकत घेणार आहे तो अकबारी ब्रदर्स आहे. मी ते पॉईंट्स मांडतो. अकबारी ब्रदर्स आणि यांच्याकडून मयंक फूड कॉर्नर त्या ठिकाणी बॉटल्स विकत घेते. बघा, ही चेन लक्षात घ्या. त्याच्यानुसार तुम्हाला ITC आणि आउटपुट टॅक्स हे 2 पॉईंट्स त्या ठिकाणी शोधायचे आहेत. आणि मग तुम्हाला GST भेटला की CGST आणि HGST काढणं एकदम सोपं आहे. आता हा जो आहे हा मयंक फूड कॉर्नर आहे. आता बघा, मी प्रत्येक पॉईंटला त्या ठिकाणी आपण GST आणि CGST काढूया. आता पहिला आमिर एंटरप्राइजसाठी बघूया पॉईंट्स, नंतर अकबारी ब्रदर्ससाठी आणि मग पुढे आपण चेक करूया. बघा, पहिला वाचा की आमिर एंटरप्राइज परचेस चॉकलेट सॉस बॉटल्स अँड पेड GST ऑफ ₹3800. म्हणजे परचेस करतानाचा जो GST आहे तो आहे 3800. म्हणजे हा झाला इनपुट टॅक्स. हा कोणाचा आहे? फॉर आमिर एंटरप्राइज. इनपुट टॅक्स तो किती आहे? ₹3800. ही सोल्ड दोज बॉटल्स टू अकबारी ब्रदर्स अँड कलेक्टेड GST ऑफ ₹4100. याचा अर्थ आउटपुट टॅक्स त्याचा किती झाला? ₹4100. आता आपण या ठिकाणी GST पेएबल काढूया. कोणाचा? तर आमिर एंटरप्राइजचा. बघा, GST पेएबल बाय आमिर एंटरप्राइज. तर तो येणार आउटपुट टॅक्स मायनस इनपुट टॅक्स. आता आउटपुट टॅक्स त्या ठिकाणी आहे 4100 मायनस 3800. बघा, आता 4100 मायनस 3800 जर केले तर त्या ठिकाणी आपल्याला किती आन्सर येतं? 300. लक्षात घ्या. मग आता आपल्याला GST जर भेटला 300 तर आपण CGST आणि HGST इथेच काढून घेऊया. CGST इक्वल टू HGST इक्वल टू GST अपॉन 2 म्हणजेच 300 अपॉन 2 म्हणजेच किती येणार? 150. हा झाला आमिर एंटरप्राइजचा GST आणि CGST HGST. बघा, पहिला पॉईंट क्लिअर झाला असेल सगळ्यांना. अशाच पद्धतीने वेगवेगळे पार्ट्स करून याला सोडवा. आता आमिर एंटरप्राइजच्या बाबतीमध्ये जेवढी माहिती होती त्याच्यानुसार इनपुट टॅक्स 3800 झाला, आउटपुट टॅक्स 4100 होणार. GST पेएबल बाय आमिर एंटरप्राइज काढायचा असेल तर आउटपुट टॅक्स मायनस काय करायचं? इनपुट टॅक्स. मग 4100 मायनस 3800 येतं 300 आणि 300चा GST जर आपण काढला तर तो CGST आणि HGST आपल्याला निमा करायचा असतो. म्हणजे निमा जर केला तर त्या ठिकाणी तो 150 येणार CGST आणि HGST. आता आपण वळूया अकबारी ब्रदर्सकडे. आता अकबारी ब्रदर्सने काय केलं आहे बघा, वरती वाचा अकबारी ब्रदर्सच्या बाबतीत की अकबारी ब्रदर्स त्या ठिकाणी मयंक फूड कॉर्नर परचेस दिस बॉटल्स फ्रॉम अकबारी ब्रदर्स. बघा, आता अकबारी ब्रदर्सकडून ज्यावेळेस त्यांनी म्हणजे अकबारी ब्रदर्सकडून घेतले त्यावेळेस त्याचं किती आहे? 4500. याचा अर्थ यांची इनपुट टॅक्स होणार. परचेस कोणाकडून केले त्याने? आमिर एंटरप्राइज. म्हणजे त्याची इनपुट टॅक्स जो आहे तो येणार 4100. लक्षात घ्या. कोणाचा? तर अकबारी ब्रदर्सचा. कारण का? तर त्यांनी कोणाकडून घेतले? ते आमिर एंटरप्राइजकडून. आणि आउटपुट टॅक्स त्या ठिकाणी येणार 4500. बघा, म्हणजे आउटपुट टॅक्स त्या ठिकाणी किती आला? 4500.
मग आता GST पेएबल काढूया आपण. आता अकबरी ब्रदर्सने कोणाकडून घेतले? आमिर एंटरप्राइजकडून. त्यामुळे त्यांचा आउटपुट हा अकबरी ब्रदर्सचा इनपुट होणार, कारण काय झालं, त्यांनी त्यांच्याकडून परचेस केला त्या व्हॅल्यूला आणि विकला मयंकला. आता मयंकला विकताना त्यांनी जी व्हॅल्यू GST आउटपुट टॅक्स आहे तो त्या ठिकाणी कलेक्ट केला, तो 4500 आहे. मग GST पेएबल बाय अकबरी ब्रदर्स इज इक्वल टू आउटपुट टॅक्स मायनस इनपुट टॅक्स. तर आउटपुट टॅक्स किती याचा? 4500 मायनस इनपुट आहे 4100. म्हणजे त्या ठिकाणी मायनस केलं तर येतात ₹400. मग आता 400 आहे तर CGST आणि 1000 GST 400. CGST इक्वल टू SGST इक्वल टू आपल्याला GST अपॉन काय करायचे? 2. म्हणजेच 400 अपॉन 2 इक्वल टू येणार 200. तर हा झाला CGST आणि SGST. आता हा अकबरी ब्रदर्सचा आहे CGST SGST. आता अकबरी ब्रदर्सचा आउटपुट टॅक्स हा मयंक फूड कॉर्नरचा इनपुट टॅक्स होणार. लक्षात घ्या, ही सोपी पद्धत समजून घ्या आणि त्याच पद्धतीने तुम्हाला त्या ठिकाणी ट्रेडिंग चेनमध्ये आता मयंक फूड कॉर्नरने ते घेतलेत आणि त्या ठिकाणी आपल्याला जे विचारलेत ते ट्रेडिंग चेनमध्ये हे दोन त्या ठिकाणी आपल्याला काय भेटत आहेत? GST पेएबल. आता मयंकने काय केलं? घेतलं इनपुट, पण त्याने आउटपुट दिलेला नाही मयंकचा. त्याच्यामुळे आपल्याला मयंकचं त्या ठिकाणी काढता येणार नाही. आपल्याला फक्त कोणाकोणाचं काढायचं आहे? आमिर एंटरप्राइज आणि अकबरी ब्रदर्सचं. तर अशा पद्धतीने त्याचा GST आणि CGST आमिर एंटरप्राइजचा येणार GST पेएबल 300 आणि CGST आणि SGST येणार 150 आणि अकबरी ब्रदर्सचा GST पेएबल येणार 400 आणि त्यांचा CGST SGST येणार 200. तर अशा पद्धतीने आपल्याला या प्रत्येक चेनमध्ये स्टेजमध्ये त्या ठिकाणी GST आणि CGST SGST काढायचे. तर पुन्हा प्रश्न बघा. त्या ठिकाणी अकबरी ब्रदर्स फाइंड द अमाऊंट ऑफ GST पेएबल ॲट एव्हरी स्टेज ऑफ ट्रेडिंग अँड हेन्स फाइंड पेएबल CGST अँड SGST. म्हणजे अकबरी ब्रदर्स आणि आमिर एंटरप्राइज या दोघांचे त्या ठिकाणी आपल्याला CGST SGST भेटतील. तर अशा पद्धतीने गणितं सोडवायची आहेत. सोपी आहेत, फक्त तुम्हाला इनपुट टॅक्स आणि आउटपुट टॅक्स काय आहे हे समजलं पाहिजे. क्वेश्चन नंबर 4 आहे. लक्षात घ्या, ही गणितं थोडीशी व्यवस्थित समजून घ्या. एक पार्ट त्या ठिकाणी बघून पुन्हा त्या ठिकाणी सॉल्व करत राहा. पुन्हा व्हिडिओ चेक करा. या गणितामध्ये बघा, मालिक गॅस एजन्सी चंदीगड युनियन टेरिटरी परचेस सम गॅस सिलेंडर्स फॉर इंडस्ट्रियल यूज फॉर ₹24,500 अँड सोल्ड देम टू द लोकल कस्टमर्स फॉर ₹26,500. फाइंड द GST टू बी पेड ॲट द रेट ऑफ 5%. त्यांनी रेट सांगितला आहे 5% GST पेड केलेला. आता इथे व्हॅल्यूज बघा कशा दिलेल्या आहेत, समजून घ्या या व्हॅल्यूज. बघा, पहिला त्या ठिकाणी पहिला पॉईंट आपण क्लिअर करू याच्यामध्ये की परचेस त्यांनी केलेत सिलेंडर्स किती? 24,500. म्हणजे आता इथे बघा, पहिला पॉईंट जो आहे हा इनपुट टॅक्सचा आहे ना. बघा, पहिला पॉईंट कोणता येणार? इनपुट टॅक्स. बाय मालिक गॅस एजन्सी. आता तो जो आहे तो आहे ₹24,500 ॲट 5%. आपल्याला इथे काय करायचं आहे? 5%ने काढायचं. लक्षात घ्या, आपल्याला इनपुट आणि आउटपुट हे दोन पॉईंट इथे समजून घ्यायचे. आणि आउटपुट टॅक्स बघितला बाय मालिक गॅस एजन्सी, तर तो जो दिला आहे तो दिला आहे ₹26,500.
आता याच्यात पण त्यांनी काय सांगितलं आहे, 5% आपल्याला, म्हणजे 5% हा त्यांनी आउटपुट टॅक्स त्या ठिकाणी पेड केला आहे. म्हणजे आता इथे बघा, इनपुट टॅक्स त्यांनी व्हॅल्यू जी दिली ती 5%ने आपल्याला काय करायची, सॉल्व करायची. मग याच्यातून तुम्हाला आउटपुट आणि इनपुट भेटेल. मग फॉर्म्युला यूज करायचा आणि 1/2 करून तुम्हाला CGST आणि UTGST भेटेल. आता ही जी UTGST आहे ही युनियन, म्हणजे CGSTच्या ऐवजी ती युनियन टेरिटरीज देअर त्या ठिकाणी आपल्याला पेड करायची असते. मग आता पहिला आपण पॉईंट फाइंड आउट करूया. ITC किती येतो बघूया आपण. म्हणजे 24,500 इंटू 5 आपण किती करायला लागतील, 100. पहिले याला सॉल्व करूया. मग आता या ठिकाणी बघा, 5 आपण जर 100ने 2 शून्य गेले, 2 शून्य म्हणजे 245 इंटू किती होतील, 5. याचा आन्सर येईल 1225. म्हणजे एवढा काय झाला हा त्या ठिकाणी इनपुट टॅक्स झाला, ITC. बघा हा जो आहे ना, हे गणित पण एकदम सोपं आहे. त्यांनी काय केलं आहे की ITC जो आहे तो 5% आहे, व्हॅल्यू दिली आणि 5% सांगितलं आहे. सेम आपल्याला काय करायचं आहे, इनपुट टॅक्स फाइंड आउट करायचं, आउटपुट टॅक्स फाइंड आउट करायचं आहे. 26,500 इंटू 5 अपॉन 100. आता इथे 2 शून्य गेले, 2 शून्य गेले, म्हणजे 265 इंटू येणार 5. म्हणजे याची व्हॅल्यू सॉल्व केली तर येते 1325. बघा लक्षात घ्या, 1325. एक मिनटं फक्त. आता बघा इथे आपल्याला व्हॅल्यूज भेटल्या, इथे भेटली 1325. हा झाला आउटपुट टॅक्स. आता आपल्याला फॉर्म्युला यूज करायचा आहे याच्यावर. बघा लक्ष द्या, फॉर्म्युला काय आहे, तर आपल्याला GST पेएबल काढायचं आहे पहिला. इक्वल टू आपल्याला आउटपुट टॅक्स मायनस इनपुट टॅक्स करायचं आहे. आता आउटपुट टॅक्स किती आहे, 1325 मायनस त्या ठिकाणी 1225 करायचे. आता याचं जर मायनस केलं तर येतात 100. म्हणजे आपण काय करतो आहे, 100 रुपीज GST पेएबल आला. आता GST पेएबल आला म्हणजे आपण CGST हा काढायचा आहे आणि UTGST हा सेमच आहे, फक्त तिथे नेम चेंज केलं आपल्याला. 1/2 इंटू GST करावं लागेल. म्हणजेच GST अपॉन 2 जरी केला तरी 100/2 त्या ठिकाणी येणार ₹50. म्हणजे CGST आला, पहिला GST पॉईंट आपण चेक करूया, जे दिलेत क्वेश्चनमध्ये तेच घेऊया. GST आला 100, CGST आला ₹50 आणि UTGST आला ₹50. तर अशा पद्धतीने हे गणित सॉल्व करायचं आहे. पुन्हा एकदा चेक करू आपण. मालिक गॅस एजन्सी परचेस सम गॅस सिलेंडर्स फॉर इंडस्ट्रियल यूज 24,500 अँड सोल्ड 26,500. आणि त्यांनी GST जो पेड केला आहे तो 5% आहे. मग आपण काय केलं, इनपुट टॅक्स पहिला काढला 5%ने, तर तो येतो 1225. आउटपुट टॅक्स काढला तर तो येतो 1325. GST पेएबल जर आपण काढला तर फॉर्म्युला यूज करायचा, आउटपुट टॅक्स मायनस इनपुट टॅक्स, तर तो येतो 100. CGST UTGST हे GSTचं नाव आहे, फक्त त्यांना युनियन टेरिटरी म्हणून त्या ठिकाणी चेंज केलं. तर GST अपॉन 2चे फॉर्म्युला 100/2 येतात ₹50. म्हणजे GST आला 100, CGST आला 50 आणि UTGST आला 50. अशा पद्धतीने ही गणित आहेत. सगळी गणितं सोपी आहेत, फक्त त्या ठिकाणी फॉर्म्युला एकच यूज करायचा आहे, GST पेएबल इक्वल टू आउटपुट टॅक्स मायनस इनपुट टॅक्स. आउटपुट टॅक्स हा बिगर असतो आणि इनपुट टॅक्स हा स्मॉलर असतो. त्यामुळे गणित सोडवताना जर कधी इनपुट टॅक्सची व्हॅल्यू आउटपुटपेक्षा मोठी असली तर समजून जायचं की आपलं काहीतरी इथे चुकलं. पुढच्या गणिताकडे वळूया आपण. क्वेश्चन नंबर 5. या गणितामध्ये मिस ब्युटी प्रॉडक्ट पेड
18% GST ऑन कॉस्मेटिक्स वर्थ ₹6,000. बघा, GST काय केलं त्यांनी, पेड केलेत. अँड सोल्ड म्हणजे ब्युटी प्रोडक्ट्स पेड 18% GST ऑन कॉस्मेटिक वर्थ. आपण पहिलं काय करूया, याचे भाग करूया. लक्षात घ्या, सेम गणित आहे जे आपण आधी केलं त्याच टाईप्स आहे. यामध्ये पहिला पॉईंट आपण चेक करूया, तो म्हणजे इनपुट टॅक्सचा. इनपुट टॅक्स तो जो आहे तो 6,000, पहिली जी व्हॅल्यू दिली तीच. या 6,000 वरती किती आहे, 18%. बघा, 18% म्हणजे गुणिले करायचे. मग आता 6,000 इंटू 18/100. इथे हे 2 शून्य गेले, हे 2 शून्य गेले, म्हणजे आपल्याला 18 गुणिले 60 करायचे. तर त्या ठिकाणी व्हॅल्यू येते 1080. हा झाला ITC. आता आपण सेकंड पॉईंट चेक करूया, आउटपुट टॅक्सचा. आता त्यांनी सोल्ड करताना 18% 10,000 वरती केलेले आहेत, त्यामुळे आपण या 10,000 वरती 18%, मग 10,000 गुणिले 18 भागिले 100, म्हणजेच त्या ठिकाणी शून्य गेले 2, हे 2 शून्य गेले, हे 2 शून्य गेले, म्हणजे आन्सर येणार 180. 100 गुणिले 18 म्हणजेच येणार 1800. हे झाले आउटपुट टॅक्स. आता आउटपुट टॅक्स भेटला, सेम जसं आपण आधी सोडवलं तसंच आहे. त्या ठिकाणी इनपुट टॅक्स भेटला 1080 आणि हा 1800 आपल्याला भेटला. कोणता, आउटपुट टॅक्स. आता आपण फॉर्म्युला यूज करूया, GST पेएबल करूया. आता थर्ड पॉईंट घेतो मी याच्यात. GST पेएबल इक्वल टू आउटपुट टॅक्स मायनस ITC. आता आउटपुट टॅक्स किती आहे याच्यामध्ये, 1800 मायनस 1080. त्या ठिकाणी व्हॅल्यू येते 720. आता GST झाला हा पेएबल. फॉर्म्युला यूज करून आपण काढला तर तो आला 720. आता आपल्याला काढायचं आहे CGST HGST. इक्वल टू GST अपॉन 2. सेम मगाशी आपण जे सॉल्व केलं त्याच पद्धतीचे. GST किती आला, 720 अपॉन 2, म्हणजे त्या ठिकाणी येणार 360. म्हणजे आपल्याला ₹360 त्या ठिकाणी काय आला, HGST आणि CGST. तर अशा पद्धतीने जे त्या ठिकाणी GST पेड आहे तो आहे 360 आणि CGST आणि HGST आपण म्हणजे CGST आणि HGST किती येतो, 360. तर अशा पद्धतीने हे गणित आपल्याला सॉल्व करायचे. या फॉर्म्युलावरून आपण गणिताची उत्तरं काढू शकतो. हे तुमचा आन्सर आहे, CGST आणि HGST. बघा इकडे पुन्हा एकदा लक्ष द्या. ब्युटी प्रोडक्ट त्या ठिकाणी GST कॉस्मेटिक वर्थ ₹6,000. त्याचे इनपुट टॅक्स येणार 18%ने 1080. त्याच्यानंतर आउटपुट टॅक्स काढताना 10,000 दिलेत त्यांनी, त्याचे 18% येतात 1800. नंतर GST पेएबल आपल्याला त्या ठिकाणी काढला आहे आउटपुट टॅक्स मायनस इनपुट टॅक्स. तर 1800 मायनस 1080 म्हणजे 720 येणार. CGST आणि HGSTचा पॉईंट जर बघितला तर CGST इक्वल टू HGST इक्वल टू GST अपॉन 2. 720 अपॉन 2 येतात ₹360. तर अशा पद्धतीने हे गणित आपल्याला काय करायचं आहे, सॉल्व करायचं आहे. तर सेम जसं आपण 4 नंबर सोडवलं ते आणि 5 नंबर एकदम सेम आहे. आता आपण पुढच्या गणिताकडे वळूया. गणिते इझी आहेत, थोडेसे नीट लक्ष द्या, पुन्हा सॉल्व करा. 6 नंबरचं गणित बघूया. 7 नंबरच्या गणितामध्ये आपल्याला काय करायचं आहे, प्रिपेअर
business to business tax invoice as per the details given below. Name of the supplier, address, date etc. as per your choice. आपल्या पद्धतीने त्याला काय करायचे, नाव द्यायचे. सप्लायर नेम, ॲड्रेस, डेट, GSTIN, इनवॉइस नंबर, डेट, रेसिपियन नेम, ॲड्रेस, डेट, GSTIN. आयटम्स आहेत त्या ठिकाणी दिलेले पेन्सिल बॉक्सेस दिलेत 100. आता पहिलं काम आहे ना, त्या ठिकाणी आपण काय करूया की एक त्या ठिकाणी मी तक्ता बनवला आहे, त्याच्यामध्ये आपण पहिले फिलअप करूया काही गोष्टी. बघा, सर्वप्रथम मी तो जो चार्ट आहे तो आधीच बनवून ठेवला आहे आणि त्या पद्धतीने आपण त्याला बनवूया. आपण एक याच्या आधी एक 6 नंबरचं गणित राहिले ते सॉल्व करू, नंतर ते घेऊया. प्रिपेअर बिझनेस टू कंझ्युमर टॅक्स इनवॉइस युजिंग गिवन इन्फॉर्मेशन. राईट द नेम ऑफ द सप्लायर, ॲड्रेस, डेट, इनवॉइस नंबर एट्सेट्रा ॲज पर युअर चॉईस. आपल्या पद्धतीने ती नावं लिहायची, काही लिहू शकता तुम्ही. सप्लायर लिहायचं, ॲड्रेस, डेट, इनवॉइस नंबर, GSTIN, पर्टिक्युलर्स, रेट ऑफ मोबाईल बॅटरी. बघा का, त्या ठिकाणी एक आहे मोबाईल बॅटरी. पहिला आपण त्याचे पॉईंट्स क्लिअर करूया की त्या ठिकाणी कुठले कुठले आपल्याला पार्ट्स घ्यायचे आहेत. लक्षात घ्या, इथे थोडंसं भाग काही समजून घ्या. त्यामध्ये पहिला आपण घेऊया सिरियल नंबर. आता त्याच्यात त्यांनी किती वस्तू दिल्या, 2च. त्याच्यामुळे आपण सिरियल नंबर जर घेतला, थोडंसं साईज कमी करतो त्याची, सिरियल नंबर, तर त्या ठिकाणी 2च येणार. बघा का, सिरियल नंबर जर घेतला तर त्या ठिकाणी 1 आणि 2 हे 2 येणार. त्याच्यानंतर ही जी लाईन ही थोडीशी वरती झाली, आपण त्याला थोडंसं मध्ये आणूया या लाईनला, म्हणजे तुम्हाला लक्षात येईल. 1 आणि 2 सिरियल नंबर झाला. नंतर त्यांनी त्याच्यात आपल्याला एक दिले मोबाईल बॅटरी. बघा, नंतर HSN कोड आपल्याला लिहायचा आहे, HSN कोड. त्यानंतर नेम ऑफ प्रोडक्ट, त्या ठिकाणी पहिला आहे मोबाईल बॅटरी आणि दुसरा आहे हेडफोन. बघा वरती बघा, त्या ठिकाणी HSN कोड पण दिला त्याने, 8507 आहे पहिल्याचा. मी HSN कोड लिहितो 8507 आणि दुसऱ्याचा आहे 8518. बघा हां. आता त्या ठिकाणी क्वांटिटी किती आहे, तर 1 आहे. त्याचा रेट घेऊया सेकंड पॉईंटला. रेट त्या ठिकाणी 200 दिले त्याने इच, म्हणजे पहिल्यांदा ₹200 आणि इथे इच म्हणजे प्रत्येकी, आणि इथे पण ₹750 दिला आहे इच. बघा लक्षात घ्या. त्यानंतर क्वांटिटी आहे त्यांनी घेतलेली ती 1 आहे, त्यामुळे त्याच्या पुढे येणार टॅक्सेबल अमाऊंट. बघा आता टॅक्सेबल अमाऊंट म्हणजे आता 1 क्वांटिटी म्हणून 1 मल्टिप्लाय करायचं, त्या ठिकाणी ती येणार 200 आणि याची येणार ₹750. ही झाली टॅक्सेबल अमाऊंट. आता पुढच्या पॉईंटला आपल्याला CGST आणि SGST आणि याची टोटल करायची. बघा एक एक पॉईंट आपण वरती पण माहिती लिहायची, पहिले हा पॉईंट समजून घ्या चार्टमधला महत्त्वाचा. त्या ठिकाणी इथे रेट आणि टॅक्स किती लागेल तो काढायचा आहे. इथे पण रेट आणि टॅक्स, आणि मग आपण त्याची टोटल त्या ठिकाणी मांडूया. आता पहिला रेट बघा त्या ठिकाणी किती आहे, तर तो आहे 6% CGST, आणि CGST जेवढा आहे तेवढाच SGST होणार, तो पण किती होणार 6%. आणि जो पुढचा दिला आहे वरती वाचा, तुमच्या लक्षात येईल तो. आता इथे GST 12 आहे. बघा का, हा 12 आहे, म्हणजे 12च्या निम्मे होणार 6.
आणि याचं जी एस टी जो दिला आहे तो आहे 18, म्हणजे 18चे निम्मे होणार 9, म्हणजे इथे 9 येणार आणि एच जी एस टी पण किती येणार 9. कॅल्क्युलेशन जर केलं तर तुमच्या लक्षात येईल की सी जी एस टी येतो 12 रुपये आणि एच जी पण येईल 12 रुपये आणि याचा 67.50 9% काढून बघा 67.50 आणि हा पण येणार 67.50. आता याची टोटल जर केली तर वरची येणार 224 रुपीज, म्हणजे एच जी एस टी सी जी एस टी आणि रेट म्हणजे टॅक्सेबल अमाऊंट पकडली तर, आणि याची येणार 885. आता 885 आली म्हणजे तुम्ही जर याची टोटल मारली तर येणार 1109. याची टोटल जर केली तर ती येते ₹1109. मग याच्यात जर तुम्ही याची टोटल मारली एच जी एस टीची तर ती येते 79.50. ही पण येते 79.50. तर अशा पद्धतीने आपल्याला एच जी एस टी आणि सी जी एस टीचा पहिले चार्ट तयार करायचा आहे. नंतर आता सप्लायरचं नेम, त्याची माहिती त्या ठिकाणी आपण मांडूया. इथे हा झाला तक्ता. बघा एच एस एन कोड आहे, नेम ऑफ प्रोडक्ट आहे, रेट, क्वांटिटी, टॅक्सेबल अमाऊंट, सी जी एस टी, एच जी एस टी. वरच्यावरून काढलं तर सी जी एस टी एच जी एस टी निम्मा असतो जी एस टीच्या, म्हणून 6 आणि 9%, 12 आणि 67.50 67.50 होतात. सगळ्यांची टोटल तिकडे 224, 885 म्हणजे 1109. त्या ठिकाणी आपल्याला काय भेटतो टोटल अमाऊंट टू बी पेड बाय कस्टमर. आता सप्लायर, आपण एखादं सप्लायरचं नाव देऊया. आता त्यांनी वस्तू ज्या घेतल्यात, एखादं इलेक्ट्रॉनिक्स आहे, मग आपण सप्लायरला इलेक्ट्रॉनिक्सचं नाव देऊ शकतो. एखाद्या सप्लायर, बघा लक्ष द्या, एखादं नाव देऊ आपण, समजा सानवी इलेक्ट्रॉनिक्स, काही नाव देऊ शकतो आपण आपल्या मनाने, सानवी इलेक्ट्रॉनिक्स. आता त्याचा पत्ता आपण घेऊया काही, समजा 28 त्या ठिकाणी ABC रोड, टिटवाळा. लक्षात घ्या, पिनकोड येणार 421604. काही ना आपण टाकू शकतो, 605 टाकला तरी चालेल, महाराष्ट्र. आता आपल्याला इनवॉइस नंबर टाकायचा, याच्या खालीच घ्यायचा इनवॉइस नंबर. इनवॉइस नंबर म्हणजे आपण एखादी पावती दिली त्यानुसार आपण इनवॉइस नंबर टाकू शकतो. जी एस टी ऑब्लिक समजा 012 घेतले म्हणजे 12 नंबरची इनवॉइस झाला. आता जी एस टी आय नंबर इकडे बाजूला घ्यायचा. आता जी एस टी आय नंबर टाकताना लक्षात घ्या, आपण आधी अभ्यास केलेला आहे जी एस टी आय नंबरचा. पहिला जो आहे तो 27 आहे, हा स्टेट कोड असतो. त्यानंतर 10 जे आहेत ते पॅन कार्डचे नंबर्स असतात, APCRS5983. एक बघा, 1 2 3 4 5 6 7 8 9 10. हे बघा, 1 2 3 4 5 6 7 8 9. अजून एक नंबर टाकूया 4. त्यानंतर L टाकू, आपण काही टाकू शकतो, M टाका. त्यानंतर 1 हा असतो. त्यानंतर Z आणि 5 आपण नंबर टाकला. आता इनवॉइस डेट टाकूया. डेट म्हणजे तारीख, कोणत्या दिवशी आपण जो इश्यू केला आहे तो. समजा आपण टाकली, समजा 22/10/2024. तर अशा पद्धतीने आपल्याला टॅक्स इनवॉइस त्या ठिकाणी क्रिएट करायचं आहे. तर पहिलं लक्षात ठेवा की या पद्धतीने तुम्हाला बनवता आलं पाहिजे. सप्लायरचं नेम, इनवॉइस नंबर,
GSTIN आणि इनवॉइस डेट एवढे पॉईंट्स त्यामध्ये पाहिजेत. ॲड्रेस पाहिजे एक मेन म्हणजे. त्याच्यानंतर आपण त्याचे पार्ट्स क्रिएट करा. पहिला सिरियल नंबर घ्या, नंतर HSN कोड दिला असेल तर घ्या, नाही तर नाही घ्यायचा. नेम ऑफ प्रॉडक्ट, रेट, क्वांटिटी, टॅक्सेबल अमाऊंट घेतली आपण किती रुपये. समजा क्वांटिटी 4 घेतल्या तर 800 होणार. अशा पद्धतीने चेंज होते. CGST आणि HGSTचे वरती GST दिलेले आहेत 12 आणि 18. तर 12च्या निम्मे 6, 18च्या निम्मे 9. मग 6 6 9 9 केले. टोटल GST जो येतो तो येतो टोटल टॅक्सेबल जी अमाऊंट आहे त्याच्यावर GST येतो पकडून 224 आणि 885. म्हणजे कस्टमरला एकूण 1109 रुपये पेड करावे लागतात. आता पुढचं गणित बघा. सेम आपल्याला फक्त दोन्ही गणितांमध्ये काय करायचे तर प्रिपेअर करायचे टॅक्स इनवॉइस. आता टॅक्स इनवॉइस आपल्याला या पॉईंटमध्ये घ्यायचं आहे थोडंसं. टॅक्स इनवॉइस. प्रिपेअर बिझनेस टू बिझनेस टॅक्स इनवॉइस ॲज पर द डिटेल गिवन बिलो. नेम ऑफ द सप्लायर, ॲड्रेस सेम, डेट ॲज पर युअर चॉईस. आणि त्यांनी आयटम्स त्या ठिकाणी दिले. पहिले मी त्या ठिकाणी जे आयटम्स आहेत ना ते आपण मांडूया. मग HSN कोड, त्याची क्वांटिटी, रेट आणि अमाऊंट आपल्याला त्या ठिकाणी तयार करायचं आहे. लक्षात घ्या. पहिला आपण एखादा सप्लायर घेऊया. इथे बघा पहिला सप्लायर. आता सप्लायरमध्ये एखादं नाव घेऊ आपण. आता एखादं तुम्हाला माहीत असलेला जसं आमिर एंटरप्राइजेस आपण पाठ केलं तेच घेऊया. आमिर एंटरप्राइजेस आधीच्या गणितामधला. एखादा पत्ता टाकूया. 420 402/12 B टिटवाळा 421605. आता इथे GSTIN आपण एखादा घेऊया बाजूला. GSTIN आपल्याला त्या ठिकाणी नंबर्स करायचे आहेत. तुम्ही काही घेऊ शकता. आधी जे आपण घेतलं तसं. पहिला 27 मात्र कन्फर्म घ्यायचा. नंतर 2 4 6 8 आणि 10 हा पॅन कार्ड नंबर असतो. PQRST 1 2 3 4 5 APC 8 झाले. नंतर DEF बघा 1 2 3 4 5 6 7 8 9 10 एक वाढला. त्याच्यानंतर एखादा नंबर घेऊया. बाय डिफॉल्ट 1 असतो. नंतर Z असतो आणि आपण 4 घेतला. हा झाला GSTIN. पॉईंट्स नीट बघा. आता त्याच्या खाली आपण कोणाला पाठवायचं आहे ते. कारण यांनी काय सांगितलं बिझनेस टू बिझनेस आपल्याला इनवॉइस पाठवायचं आहे. हे दुकानातलं इनवॉइस नाही त्यामुळे आपल्याला तो त्या पद्धतीने बनवावा लागतो. दुकानातलं आपण आधीचं गणित सोडवलं त्या टाईपमध्ये बनवायचं. आणि जे आपण बिझनेस टू बिझनेस इनवॉइस देतो ते सप्लायर कोण असतो आणि कोणाला पाठवलं त्याचं पण लागतं. आता आपण इथे सप्लायरचं एखादं नाव घेऊया. आता 2 आपण एखादा घेऊया की दर्शन स्टोअर. काही नाव घेऊ शकतो आपण. प्लेस ऑफ डिलिव्हरी आपल्याला त्या ठिकाणी घ्यावी लागेल. इथे मध्ये प्लेस ऑफ डिलिव्हरी. आता पत्ता घ्यायचा इथे. दर्शन स्टोअर आपण एखादं प्लेस चेंज करूया. समजा आपण घेतला कल्याण. 42160 समजा आपण घेतला 2. काही जर असेल तो आपण एखादा पिनकोड टाकून दिला. आता इनवॉइस नंबर आपल्याला त्या ठिकाणी घ्यावा लागेल बाजूला. इथे इनवॉइस नंबर टाकूया आपण. इनवॉइस नंबर तो आपण समजा घेतला GST/400. 400 नंबरचा आपण बिल आहे हे. आणि इथे डेट घेऊया बाजूला.
डेट टाकले आपण समजा 22/10/2024. बघा सप्लायरपासून तर आपण कोणाला जे बिल पाठवतो आहे त्याचं नाव, त्याचा ॲड्रेस, त्याचं सगळं अमाऊंट घेतलं. आता आपण त्याचे जे काही पॉईंट्स आहेत ते त्यामध्ये टाकूया की त्यांनी काय काय घेतलं आहे. तर पहिलं घेतलं पेन्सिल. आपण डिस्क्रिप्शन ऑफ गुड्स घेऊया. की त्याने काय काय घेतलं आहे. पहिला पेन्सिल बॉक्सेस, बघा. दुसरं घेतले जिगसॉ पझल्स. आता त्यांनी HSN कोड पण दिलेला आहे, तो पण आपण टाकूया. इथे आपल्याला HSN कोड टाकूया त्याचा. पहिल्याचा जो दिला आहे तो आहे 3924 आणि दुसऱ्याचा जो दिला आहे तो आहे 9503. बघा आता क्वांटिटी घेऊया आपण किती येते. आता त्यांनी क्वांटिटी दिलेली आहे बघा 100. मग आपण तिथे 100 टाकूया क्वांटिटी. आणि दुसरं घेतलं ते 50 घेतले. सोपं एकदम, जसं सांगतो तसं रायटिंग पण करत चला. आता त्यांनी रेट दिला आहे बघा. रेट जो आहे तो आहे 20 रुपीज आणि याचं आहे 100. आता टोटल जर बघितली तर याचे होणार 2000. मल्टिप्लाय केलं अमाऊंट आपल्याला काढायची आहे. याची जी आहे ती आहे ₹2000 आणि दुसऱ्याची आहे 0.00 करा आणि रुपीज मल्टिप्लाय केलं तर येतात 5000. आता याची टोटल जर केली, आता हे झालं वरचा पॉईंट. आता आपण इथे टोटल पॉईंट घेऊया त्याच्याच खाली. टोटल जर घेतली तर ती येते ₹7, म्हणजे ही टोटल रुपीज येते 7000. आपण 00 काढून टाकूया, तुम्ही कन्फ्यूज होऊ नका. 7000 झाले. आता टॅक्सेबल व्हॅल्यू बघा का, त्यांनी वरती वाचा काय काय दिलं आहे ते. की GST 12% आहे पहिल्या याला आणि दुसऱ्या याला 12%, म्हणजे तो झाला 6% दोघांनी. मग आता आपल्याला खाली पॉईंट्स त्याचे क्रिएट करायचे आहेत बघा. इथे खाली मी पॉईंट्स क्रिएट करतो. टॅक्सेबल व्हॅल्यू किती झाली ही 7000, लक्षात घ्या. म्हणजे इथे टॅक्सेबल व्हॅल्यू ती झाली 7000. आता या 7000 वरती आपल्याला CGST आणि HGST ॲड करायचं आहे. तर CGST जर केला तर CGST इक्वल टू HGST इक्वल टू GST/2. आता पहिल्याचं जर तुम्ही बघितलं तर 6% आहे, लक्षात घ्या. म्हणजे तुम्ही 12 दिले त्याचे निम्मे होणार, म्हणजे 12/2 येणार 6%. बघा मग आता आपल्याला तिथे 6% घ्यायचे आहेत रेटमध्ये. म्हणजे रेटमध्ये इथे CGST आणि HGST, म्हणजे CGST जर घेतला तर तो येणार 6% आणि HGST येणार 6%. आता त्याचे 6% कोणाचे 2000चे जर काढले तर ते येतात 7000चे टॅक्सेबल व्हॅल्यूचे 7000चे 420 येणार. हा झाला CGST. तर HGST पण किती होणार 420. आणि मग तुम्हाला फायनल जी अमाऊंट आहे टोटल अमाऊंट ती येणार. CGST आणि टॅक्सेबल व्हॅल्यू सगळं मिक्स केलं तर ती येते 7840. तर अशा पद्धतीने आपल्याला हा चार्ट तयार करायचा आहे. एकदम सोपं आहे. व्यवस्थित लक्ष दिलं तर तुमच्या लक्षात येईल की आपल्याला हा जो
बिझनेस टू बिझनेस जो बनवायचा आहे तो आपण काय करतोय तर एक विकला त्या बिझनेस म्हणजे दुकानदार आहे आपण किंवा एखादा कस्टमर आहे तर त्याचं बिल वेगळं आणि आपण जेव्हा एखादं प्लेस करतो डिलिव्हरी म्हणजे आपल्याकडून वस्तू देतो आहे तर अशा वेळेस असणारा GST CGST याची पूर्ण कॉपी करून आपण त्या ठिकाणी त्याला अमाऊंट टू बी पेड बाय गणेश स्टोअर किती येणार 7840. तर अशा पद्धतीने आपल्याला प्रॅक्टिस सेट 4.2चे गणितं सॉल्व करायचे. पुन्हा एकदा लक्ष द्या. प्रॅक्टिस सेट 4.2मध्ये पहिलं आपल्याला GST इन ट्रेडिंग चेन, मॅन्युफॅक्चरर, होलसेलर और डिस्ट्रीब्युटर, रिटेलर आणि कन्झ्युमर. GST ॲट टाईम ऑफ परचेस येतो इनपुट टॅक्स आणि सेल करताना जो असतो तो असतो आउटपुट टॅक्स. फॉर्म्युलाच पाठ करायचं. GST पेएबल इक्वल टू आउटपुट टॅक्स मायनस इनपुट टॅक्स आणि त्याच्यावरून आपण ही या एका फॉर्म्युल्यावरती सगळी गणित आहेत. पहिला प्रॅक्टिस सेट 4.2मधला चेस्टना स्टोअर्स आहे. त्याचा जो काही ॲट द टाईम ऑफ परचेस आहे 1,00,500 1,05,000 तो इनपुट झाला. आउटपुट झाला 1,22,500. मग GST पेएबल बाय चेतना स्टोअर फॉर्म्युला आउटपुट मायनस इनपुट 1,22,500 मायनस 1,05,000. त्या 22,000 येतो म्हणजे GST पेएबल बाय चेतना स्टोअर जर काढला तर त्या ठिकाणी किती येतो 22,000. आणि GSTवरून CGST SGST काढता येतात पण ते विचारले नाही. नजमाचं दिलं आहे. नजमा एक रजिस्टर्ड आहे अंडर GST. शी हॅज पेड GST ऑफ ₹12,500 ऑन परचेस म्हणजे आधाला इनपुट 12,500 आणि आउटपुट येणार 14,750. ITC झालं नजमाचा 12,500. GST पेएबल काढायचं असेल तर आउटपुट टॅक्स मायनस इनपुट टॅक्स मग 14,750 वजा 12,500 येतात 2,250 म्हणजे GST पेएबल बाय नजमा इज 22,500. थर्ड गणित जे आहे ते त्या ठिकाणी अमीर एंटरप्राइज, अकबरी ब्रदर्स आणि मयंक फूड स्टोअर कॉर्नर असे 3 आहेत चेनमध्ये. पण त्यातला पहिला आहे अमीर एंटरप्राइजेसचा इनपुट टॅक्स दिला आहे 3,800 आणि आउटपुट टॅक्स दिला आहे 4,100 जो अकबरी ब्रदर्सचा इनपुट होणार. मग GST पेएबल बाय अमीर एंटरप्राइज आउटपुट मायनस इनपुट 4,100 वजा 3,800 येतात 300. GST येतो 300. तुम्हाला CGST SGST विचारला आहे. GST आपण 2 केला तर 150 अमीर एंटरप्राइजचे. आता अकबरी ब्रदर्सकडे वळूया. अकबरी ब्रदर्सचा आमिरचा आउटपुट हा अकबरीचा इनपुट होणार कारण तो परचेस करतो आहे आणि हा सेल करतो आहे. मग परचेस करतो म्हणजे अकबरी ब्रदर्सचा इनपुट येणार 4,100 आणि त्याचा आउटपुट आहे मयंकला 4,500. मग GST पेएबल बाय अकबरी ब्रदर्स येणार आउटपुट टॅक्स मायनस इनपुट टॅक्स 4,500 मायनस 4,100. GST येणार 400 आणि SGST CGST म्हणजेच डिवाइड बाय 2 केले तर येतात 200. आता मयंकने घेतले त्याचा इनपुट आहे पण आउटपुट नसल्यामुळे आपल्याला फक्त या दोघांचंच काढायचं आहे. त्याच्यानंतरचं 4 नंबरचं गणित आहे मालिक गॅस एजन्सी. त्यांनी परचेस सम सिलेंडर्स त्यांनी दिले व्हॅल्यू 24,500 आणि एक दिले 26,500. आता बिगर आहे तो आउटपुट आहे आणि स्मॉलर आहे तो इनपुट. त्याला 5%ने मल्टिप्लाय करून त्याचं एकाचा आन्सर येतं 1,225 एकाचा येतं 1,325. तर GST पेएबल आउटपुट मायनस इनपुट 1,325 मायनस 1,225 100 येतात. 100ला डिवाइड बाय 2 केलं तर 50 येतात. एकदम इझी आहेत ती गणितं. त्याच्यानंतर 5 नंबरचं गणित आहे. त्या ठिकाणी ब्युटी प्रोडक्ट्स आहेत 6,000 आहेत. याचा अर्थ इनपुट झाला त्याचा 18% काढला तर येतात 1,080. त्याच्यानंतर 10,000 आहे त्याचा आउटपुट झाला तो आउटपुटच्या 18% येतात 1,800. फॉर्म्युला GST पेएबल काढायचा आउटपुट टॅक्स मायनस इनपुट टॅक्स 1,800 मायनस 1,080 येतात 720 आणि GST काढायचं असेल CGST SGST तर GST आपण 2 केलं तर येतात 360. त्यानंतर 6 नंबर आपल्याला त्या ठिकाणी काय तयार करायचं आहे तर इनवॉइस तयार करायचं आहे. ते इनवॉइस करताना इथे कस्टमरचं इनवॉइस आहे त्यामुळे त्या पद्धतीने सप्लायरचं नाव आपल्या मनाने लिहायचं, ॲड्रेस, इनवॉइस नंबर, GST आहे उजव्या बाजूला, इनवॉइस डेट टाकायची. आता याचे टोटल जर तुम्ही मोजले 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 कॉलम आहेत. 11 कॉलममध्ये शेवटचे 1 2 3 4 5 त्यातले मधले 4 हे CGST SGSTला 2-2 भाग करायचे म्हणजे 4 झाले आणि लास्टचा टोटल 5वा म्हणजे लक्षात ठेवा 4 आणि 1 5 आणि इकडे टोटल मोजा म्हणजे त्या पद्धतीने लक्षात ठेवा की एवढे कॉलम तुम्हाला करायचे आहेत. पहिला सिरियल नंबर, नंतर HSN कोड, नेम ऑफ प्रॉडक्ट, रेट, क्वांटिटी, त्यानंतर टॅक्सेबल अमाऊंट येणार CGST SGST त्याच्यावर किती येतो तो काढायचा त्याची टोटल करायची आणि लास्टला तुमची फायनल अमाऊंट जी आहे ती त्या ठिकाणी 1109 ही त्या ठिकाणी पेएबल येते बाय कस्टमर. दुसरं त्याने B2B म्हणजे बिझनेस टू बिझनेस आपल्याला टॅक्स इनवॉइस पाठवायचा. अशा वेळेस जो विकणारा आहे तो अमीर एंटरप्राइज आणि घेणारा दर्शन स्टोअरवाला आहे. तर आपला सप्लायरमध्ये तो त्या ठिकाणी GST नंबर आहे त्याचा आणि टू दर्शन स्टोअर त्याचा पत्ता त्याचा इनवॉइस नंबर डेट टाकली
काय काय दिलं आहे, डिस्क्रिप्शन ऑफ गुड्स दिले, पेन्सिल बॉक्सेस आहे, जिक्सॉ पझल्स. त्या ठिकाणी HSN कोड दिला आहे 3924 आणि 9503. क्वांटिटी आहे 100 आणि 50. त्यामुळे रेट 20 आणि 100नुसार 2000 5000 म्हणजे टोटल झाले 7000. आता टॅक्सेबल व्हॅल्यू झाली 7000. त्याचे GST CGST HGST येतात 6% म्हणजेच 420 आणि सगळी टोटल जर मारली तर 7840 रुपये हे त्या ठिकाणी कोणाला पेड करायचे, दर्शन स्टोअरला. कोणासाठी? आमिर एंटरप्राईजसाठी. मग जेव्हा दर्शन स्टोअर विकेल त्यावेळेस त्याची जी अमाऊंट येईल ती आउटपुट टॅक्स होणार आणि आमिर एंटरप्राईजकडून जी GST येते ती होते इनपुट टॅक्स. तर अशा पद्धतीने प्रॅक्टिस सेट 4.2 हे पूर्ण करायचे. आता पुढच्या लेक्चरला आपण प्रॅक्टिस सेट 4.3 कडे वळूया. धन्यवाद.